नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. सन 2023-24 मध्ये सर्वाधिक सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न कोणत्या राज्याचे होते? बघा, महाराष्ट्र राज्य. मार्च 2024 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के होते? 20.1%. 31 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रात एकूण स- सहकारी संस्थांची संख्या किती होती? सहकारी संस्थांची संख्या 2.22 लाख. भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन किती चौरस किलोमीटर आहे? बघा, 14,525 चौरस किलोमीटर. डिसेंबर 2024 पर्यंत उद्योजक नोंदणी पोर्टलवर किती रोजगार नोंदवले गेले? 201.67 लाख. सेवा क्षेत्राचा अपेक्षित वाढ दर किती आहे? 7.8%. राज्यात नोंदणीकृत उपक्रमांची संख्या किती होती? 46.74 लाख. 2023-2024 मध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण जी डी पी मधील वाटा किती होता? 13.5%. सन 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ किती टक्के आहे? 7.3%. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत सर्वात कमी दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे आहे? उत्तर प्रदेश. सन 2024-2025 मध्ये महाराष्ट्राच्या कृषी व संलग्न क्षेत्र वाढ दर किती अपेक्षित आहे? 8.7%. खालीलपैकी कोणत्या राज्याचा दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? बघा, तेलंगणा राज्य. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरडोई उत्पन्नात साधारण किती फरक आहे? 19,000. 31 जानेवारी 2025 पर्यंत राज्यात एकूण किती रेशन दुकाने ई-पी-ओ-एस यंत्रणांसह कार्यरत होती? बघा, 52,813 रेशन दुकाने कार्यरत होती. डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण शिधापत्रिका धारकांची संख्या किती होती? 265.20 लाख. नोव्हेंबर 2024 अखेर राज्यात किती शिवभोजन केंद्रे कार्यरत होती? 1,884 शिवभोजन केंद्र कार्यरत होती. पुढचा प्रश्न बघा. 2024-2025 मध्ये नोव्हेंबर पर्यंत वाटप केलेल्या शिवभोजन थाळ्यांची संख्या किती होती? 3.97 कोटी. 2024-2025 मध्ये राज्याची राजकोषीय तूट जी-एस-डी-पीच्या किती टक्के आहे? 2.4%. मान्सून 2024 मध्ये राज्यात सरासरी पावसाचा किती टक्के पाऊस पडला होता? 116.8%. कृषी गणना 1970-71 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती होते? 4.28 हेक्टर. पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्र देशात
पशुधनाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे? 7वा क्रमांक. कृषी गणना 2021-2022 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती झाले? 1.23 हेक्टर. लघु व अतिलघु शेतकऱ्यांची एकूण विहित धारकांतील टक्केवारी किती आहे? 84.5%. 2024 मध्ये अतिरिक्त पाऊस तालुकांची संख्या किती होती? 203. 15 ऑक्टोबर 2023 रोजी जलाशयातील उपयुक्त जलसाठा क्षमतेच्या किती टक्के होता? 74.5%. राज्यात दरडोई दूध उपलब्धता किती ग्रॅम प्रतिदिन आहे? 347 ग्रॅम. भारत पर्यटन सांख्यिकी 2023 नुसार सन 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटक महाराष्ट्रात किती आले होते? 1113 लाख. सन 2022 मध्ये महाराष्ट्रात विदेशी पर्यटकांची संख्या किती होती? 15.1 लाख. सन 2023-2024 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के होता? 15.4%.